कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची विशेष सर्वसाधारण सभा आज जिल्हा न्यायसंकुलाच्या श्री शाहू सभागृहात पार पडली. यावेळी अनेक वकील सदस्यांनी विविध विषयांवर आपली वेगवेगळी मतं मांडली. धारवाडला सर्किट बेंच मंजूर झालंय, त्या धर्तीवर लढा द्यावा, कायमस्वरूपी कृती समितीची नेमणूक करूया, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊया, निवेदन आणि रॅलीबरोबर एक कालबद्ध कार्यक्रम राबवूया, राजस्थानमधील सर्किट बेंचचा अभ्यास दौरा करावा, यापूर्वी केलेल्या आंदोलनापेक्षा उच्च कोटीचं आंदोलन करायला हवीत, अशा विविध सूचना सदस्यांनी सभेदरम्यान मांडल्या. तर वकील परिषदेवेळी मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यावर अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्यानंतर पुढं काय झालं असा सवाल करत आंदोलनादरम्यान कोणाचाही फोन आला तर ठोस निर्णय घेतल्याशिवाय कोणतंही आंदोलन माघार घ्यायचं नाही, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. सर्किट बेंच, ज्युनियर वकिलांना शिकाऊ शिष्यवृत्ती आणि अतिरिक्त आयुक्तांची कोल्हापूर इथं कायमस्वरूपी नियुक्ती करण्याकडे लक्ष वेधण्याकरता येत्या 18 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर महारॅली काढून निवेदन देण्याचा निर्णय आजच्या सभेत घेण्यात आला. तसेच जिल्हा न्यायाधीश कोल्हापूर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना निवेदन देण्याबाबतचा निर्णय देखील घेण्यात आला. सर्किट बेंच होण्याकरता साखळी उपोषण करण्याचा निर्णय मात्र तात्पुरता स्थगित करण्यात आला. यावेळी अनेक विषय एकमतानं मंजूर करण्यात आले. आजच्या विशेष सर्वसाधारण सभेत ॲडव्होकेट शिवाजी राणे, अजित मोहिते, व्ही.आर. पाटील, संदीप चौगुले, समीउल्ला पाटील, शिवाजीराव राणे, धनंजय पाटील, पी.आर. भावके, सतीश कुणकेकर, राणा सासणे, तेहजीफ नदाफ, विजय महाजन, राजेंद्र मंडलिक, चेतन शिंदे, अजित मोहिते, राजेंद्र किंकर, हरिश्चंद्र तडाखे, सचिन आवळे, धैर्यशील पवार, सुनील धुमाळ, अरुण पाटील, एस. गावडे, रवींद्र तोरसे, साईप्रसाद भाकरे, सदाशिव आरेकर, अनिरुद्ध कांबळे, मिलिंद पाटील, प्रकाश मोरे यांनी आपल्या सूचना मांडल्या.